बघा 5 पर्यंत झालेले आपले क्वेश्चन. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 4.1. 6 नंबरचा क्वेश्चन. रेशो दिलेले आपल्याला. रेशो ऑफ एजेस ऑफ अभा अँड हर मदर इज 2:5. बघा जे दिलेले ते लिहून घ्यायचं. रेशिओ ऑफ एजेस ऑफ अभा अँड हर मदर. आभा आणि तिची आई. हर मदर इज 2:5. हा रेशो दिलेला आहे. मग आपण म्हणायचं लेट एज ऑफ अभा इज 2x अँड एज ऑफ दुसरं कोण आहे? एज ऑफ हर मदर. एज ऑफ मदर इज 5x. किती राहील त्याची एज मग? 5x. हे दिलेलं होतं, हे म्हटलं आपण. आता ऍट द टाइम्स ऑफ आभा बर्थ हर मदर्स एज वॉज 27. आबाच्या बर्थडेच्या वेळेस तिचं एज 27 होतं. कसं काढणार सांगा बरं. बघा आता जन्माच्या वेळेचं जे वय राहणार ते 100% या दोघांच्या फरकामधलंच राहणार ना. ठीक आहे ना. आईचं वय 5x घेतलं आपण आणि त्या आभाचं वय 2x घेतलं. आता जन्माच्या वेळेचं वय म्हणजे आभाचं वय मायनस केल्यावर जे वय येणार ते तिच्या जन्माच्या वेळेचं असणार आणि ते किती आहे? 27. मग फ्रॉम गिवन कंडिशन 5x minus 2x is equal to 27. 3x is equal to 27. x is equal to 27/3. कितीचा भाग जाईल? आणि x ची किंमत आली 9. x ची किंमत आली 9. मग x ची किंमत जी 9 आलेली आहे. फाइंड द प्रेझेंट एज ऑफ अभा. मग प्रेझेंट एज म्हणजे आत्ताचं प्रेझेंट एज ऑफ अभा इज किती येते? 2x. म्हणजे किती येईल ते? 18. 9 2 सॉरी 9 2 18. आणि प्रेझेंट एज ऑफ मदर किती येईल ते? इज 45. समजलं? घ्या लिहून. बघा हे जे आहे ना एज ऑफ आबा इज 2x इयर आणि 5x इयर आणि इथं पण टाका 18 इयर आणि 45 इयर. ठीक आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन लिहा. आता हे जे नेक्स्ट क्वेश्चन वेगळा आहे. इथं प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला वेगळ्या म्हणजे वेगळी तुमची जी कन्सेप्ट आहे ती वापरून सॉल्व्ह करावं लागेल. 7 नंबरचा क्वेश्चन मध्ये बघा प्रेझेंट एज दिलेलं आहे. वत्सला आणि सारा 14 आणि 10. त्यांचा रेशो विचारला 5 आणि 4 कधी होईल? किती वर्षांनी होईल? ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा. जे गिवन आहे ते लिहून घ्यायचं. प्रेझेंट एज ऑफ वत्सला अँड दुसरी कोण आहे? सारा इज आर. प्रेझेंट एजेस असेल मग प्रेझेंट एजेस ऑफ वत्सला अँड सारा आर 14 इयर्स अँड दुसरं किती आहे? 10 इयर्स रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे असतं ते. मग आता त्यांनी विचारलं आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशिओ ऑफ देअर एजेस विल बी बिकम 5:4. मग लिहू आपण लेट आफ्टर एक्स इयर. किती इयर? एक्स इयर. लेट आफ्टर एक्स इयर द रेशिओ ऑफ देअर एजेस जे दिलेलं आहे तेच आपल्याला जास्त काही वेगळं करायचं नाही त्याच्यामध्ये. द रेशिओ ऑफ देअर एजेस विल बिकम 5:4. जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे तेच लिहिलं आपण काही वेगळं सेंटेन्स काही तयार केलेलं नाही. फक्त एक्स टाकलं. मग देअरफोर आताचं वय किती आहे? 14
अधिक एक्स आणि त्याच्यानंतर 10 अधिक एक्स. जेव्हा एक्स ऍड करू तेव्हा रेशो काय होईल त्यांचा 5:4. एक्स वर्षानंतर त्यांचा रेशो होईल 5:4. सध्याचा रेशो आपल्याला काही गरज नाही. आता क्रॉस मल्टिप्लाय 4 14 अधिक एक्स, इकडं 5 10 अधिक एक्स, 14 गुणिला 4 56 अधिक 4x, इकडं 50 अधिक 5x. ठीक आहे, 5x ला इकडे आणा. 4x मायनस 5x, इकडे 50 56 तिकडे गेल्यानंतर होतील मायनस एक्स बरोबर -6. x ची किंमत आली 6. किती वर्षानंतर होईल मग त्यांचा रेशो? 6 वर्षानंतर. किती वर्षानंतर? 6. आफ्टर 6 years the ratio will be the ratio of ages will become 5:4. ठीक आहे. आता 8 नंबरचा क्वेश्चन काय बघा, द रेशिओ ऑफ प्रेझेंट एज ऑफ रचना अँड हर मदर. आता रेशिओ दिलेला आहे आपल्याला आणि इकडे पण रेशिओ 2 वर्षानंतरचा पण रेशिओ दिलेला आहे. म्हणजे आपल्याला काही सध्या एज वगैरे काही माहिती नाही. मग आपण डायरेक्ट म्हणू शकतो लेट. अगोदर रेशो दिलेला आहे तर तो रेशो लिहून घ्या काय दिलेला आहे तर. हिअर रेशो ऑफ प्रेझेंट एजेस जसं दिलेलं आहे तसं, जास्त काही आपल्याला मेहनत करण्याची गरज नाही. प्रेझेंट एजेस ऑफ रेहाना, काय ते रेहाना अँड हर मदर इज 2:7. ठीक आहे. आता मग आपण म्हणू त्याला लेट एज ऑफ रिहाना इज 2x इयर. किती? 2x इयर अँड एज ऑफ दुसरं कोण आहे? हर मदर इज 5x इयर. ठीक आहे. 5 नाही, किती ते 7x इयर. मग देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन आता हे 2x आहे आणि हे किती आहे 7x. याच्यामध्ये 2 जर ऍड केले आपण, किती ऍड केले? 2 आणि 2, तर त्यांचा रेशो बनतो 1:3. काय बनतो? 1:3. मग 3 न मल्टिप्लाय करा 2x + 2, इकडे 1 न मल्टिप्लाय करा 7x + 2. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? 3 दुनी 6 6x, इकडे पण 3 दुनी 6, इकडे तर 7x + 2 ॲज इट इज राहते. ठीक आहे. 7x ला इकडे आणा, इकडे आहे 6x - 7x. ठीक आहे. 6 ला तिकडे पाठवा, इकडे 2 अगोदर आहे 6 तिकडे गेले, -x बरोबर -4, x ची किंमत आली 4. ठीक आहे. मग तुम्हाला काय विचारलं? प्रेझेंट एज ऑफ रिहाना. देअरफॉर रिहानाज प्रेझेंट एज किती? रिहानाचं प्रेझेंट एज 2x इयर. मग 2x इज इक्वल टू 2 × 4 8 इयर. किती येईल? 8 इयर.